दादा, तुमचे जुने सहकारी जोशी सरांचं निधन झालेलं आहे. तुम्ही त्यांच्या कार्यकाळात होता. काय आठवण येते, काय सांगतो? माननीय श्रीयुत मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचं निधन आज झालं. समजलं, अतिशय दुःख झालं. ही घटना अतिशय दुःखदायक आहे. सरांनी मुंबई महानगरपालिकेपासून विधानसभा, महानगरपालिकेतच महापौर झाले, विधानसभा, आमदार आणि मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी एक प्रकारे एखाद्या व्यक्ती जो ध्यास घेतो एखाद्या विषयाचा, तसं त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ते काम करत होते आणि केला त्यांनी. त्यानंतर ते दिल्लीला गेले, लोकसभेचे अध्यक्षही झाले. तिथेही त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. जसे ते राजकारणात सक्रिय होते, मोठमोठ्या पदावर कार्यरत होते, कार्यकुशल सर, आपल्या व्यवसायातही त्यांनी प्रभाव टाकला आणि आपला व्यवसायही वाढवला. एका बाजूला उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला राजकारणी विविध पदावर याची उत्तम सांगड त्यांनी आपल्या जीवनात घालून आमच्यासारख्या तेव्हा त्यांच्या सोबत आम्ही तरुण म्हणून वावरत असताना आम्हाला वेगळा आदर्श आणि शिकवण त्यांनी दिली. मला माझं आणि त्यांचं अतिशय सख्य चांगलं होतं. त्यांच्या मंत्रिमंडळात अगदी बहुतेक पदं, सुरुवातीला डेअरी, एनिमल हजबंड्रीपासून महसूल अशी अनेक खातं मला दिली आणि वेगवेगळ्या वेळेला मार्गदर्शन ते करायचे. सरांना अशी एक आठवण मी सांगेन, म्हणजे सरांना एखादी पुस्तकं आवडली काय माझं नाव लिहून माझ्याकडे पाठव, हे वाच. एक ब्रिटनमधला उद्योजक आर्किटेक्ट होता आणि त्यांनी पहिली प्रॅक्टिसची क्लायंट त्यांनी आपल्या लंडनमधील महापौर बंगल्याची डिझाईन करण्यावर जी स्पर्धा, त्यात तो कसा त्यांनी काम मिळवलं कसं, आणि नंतर तो ब्रिटनमधला 1 नंबरचा श्रीमंत माणूस झाला. हे पुस्तक त्यांनी मला नाव लिहून पाठवलं. नारायणे वाच आणि अभिप्राय पाठव. अशा प्रकारचे माझे मार्गदर्शक आणि शिवसेनेच्या जन्मापासून माननीय बाळासाहेब ठाकरेंची साथ आणि तेव्हापासून नेते म्हणून त्यांनी केलेलं काम आज माझ्यासारखा शिवसैनिक की जो सुरुवातीपासून 1966 पासून शिवसेनेत होता आणि जे अनुभवलाय, एकच दुःख वाटतं, ती शिवसेना आज नाही. आणि म्हणून मी आज सरांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढंच म्हणेन. दादा हिंदी में बताइए, आज आपके मार्गदर्शक, अब हिंदी मराठी करू नये, उसमें क्या है. दादा मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र तुमच्या हाती आली, त्यावेळेच्या काही आठवणी आहेत का? जेव्हा पद सोडून तुमच्या हाती सूत्र देताना काय तुमचा काही संवाद होता, त्यावेळेच्या काही आठवणी? सर, खेळाडू वृत्तीचे होते. जरी त्यांनी राजीनामा देऊन माझ्याकडे पद आलं, कुठली नाराजी त्यांनी व्यक्त केली नाही, ना मीडियाकडे ना कुठेही. आणि मला येऊनही भेटले, मला शुभेच्छाही त्यांनी दिली. त्यामुळे सरांनी त्यानंतर मला महाराष्ट्राचा चार्ज देताना कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रोवर्सी किंवा मतभिन्नता त्यांनी काय आभारी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.